नापिकी आणि कर्जामुळे घरच्या कर्त्या पुरुषांना आत्महत्या केली। कर्त्या पुरुषांना आत्महत्या केल्यानंतर स्त्रियांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। मुलामुलींचं शिक्षण आणि त्यांचं लग्न यासारखे प्रश्न असतात। पतीने आत्महत्या केल्यानंतर सुद्धाही कोरडवाहू शेतीत कष्ट करत दुसऱ्याच्या शेतीमध्ये मोलमजुरी करत आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या धामणी गावातल्या महिला लढतायत। या आहेत शोभा धनवे। शोभा धनवे यांच्याकडे 2 एकर शेती आहे। 1 लाख रुपयांचं कर्ज झाल्यानं ते कर्ज कसं फेडणार या विवंचनेत त्यांच्या पतीनं आत्महत्या केली। त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे। मुलगी अपंग आहे, मात्र तिच्यात शिक्षण घेण्याची जिद्द आहे। ती सध्या 11वीच्या वर्गात शिकतेय। पतीच्या निधनानंतर शोभा धनवे यांनी कर्ज फेडण्यासाठी आपली 2 एकर शेती विकली। आज त्या मजुरी करून आपल्या 3ही मुलांचं शिक्षण पूर्ण करतायत। शेतीमुळे खूप कर्ज झालं, ते कर्जामुळे आता कर्ज झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। आत्महत्या करून पण मी माझी 2 मुलं मुलगी एक मजुरी शिकत आहे। आणि आता एवढी अडचण असून आमच्याकडे कोणीही पुसायला विचारपूस करण्यास आलं नाही। बाबांना आत्महत्या केली कर्ज असल्यामुळे। आमची खूप शिकायची इच्छा आहे, पण हातमजुरीवर आम्हाला शिकवत आहे। एक भाऊ अपंग आहे आणि बहीण शाळेत आहे आणि मी पण शाळेत आहे। धामणी गावातील आशाबाई गायकवाड यांच्याकडे 4 एकर शेती आहे। त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे। आशाबाई गायकवाड यांच्या पतीनं 1.5 लाखाचं कर्ज घेतलं। कर्ज असताना मुलगा आणि मुलीचं लग्न कसं करायचं या काळजीत आशाबाई गायकवाड यांच्या पतीनं आत्महत्या केली। आशाताई पतीच्या आत्महत्येनंतर शेती आणि शेतमजुरी करतायत। शेतात मजुरी करून त्यांना मुलांना शिक्षण द्यायचंय, तसंच त्यांचं लग्नही करायचंय। चांगला होता आमचं चालू, पण माणसानं लय मोठं कर्ज झालं, 1.5 लाख रुपये कर्ज झालं। कसं द्यावं कसं नाही म्हणून वावरात जाऊन आत्महत्या केली, फाशी घेतली। आता हे माझ्या बाईवर लय पडलेलं आहे। आता कसं करावं कसं नाही समजून नाही लागलं। आता कसं तरी सुरू आहे रोज मजुरी, काही 4 एकरातलं उत्पन्न कसं तरी काढणं आहे आपलं, दुसऱ्याकडून करून घेणं, काही आपण स्वतः करणं। तर 30-40 हजाराचं पीक होते। काही लोक देणं घेणं करणं, काही लेकरा शिक्षण करणं, असं सुरू आहे। सुलोचना बोंद्रे यांच्याकडे 4 एकर शेती आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती तोट्यात गेल्यानं कर्ज वाढलं, त्यामुळे त्यांच्या पतीनं आत्महत्या केली। सुलोचना बोंद्रे यांची मुलं हुशार आहेत, त्यांना शिक्षणाची इच्छा आहे। त्यांची मोठी मुलगी सध्या BAचं शिक्षण घेतेय। सुलोचना बोंद्रे यांच्या 4 एकर कोरडवाहू शेतीतून 40 हजाराचं उत्पादन होतं। या तुटपुंज्या उत्पादनात त्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कर्ज फेडत आहेत। बँकेनं शैक्षणिक कर्ज दिल्यास शिक्षण पूर्ण करून आईबाबांचं स्वप्न पूर्ण करेन, असं सुलोचना बोंद्रे यांची मुलगी सांगते। माझे बाबा वारले तेव्हापासून माझ्या आईवर सगळ्या म्हणजे आमच्या दोन्ही भावाच्या माझी 2 भावाची जबाबदारी आली। आणि नंतर जेव्हापर्यंत मी गावात शिकत होती आणि आता कारंजात आली, तर माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या भावाचा दोघाचा पण बँकेकडून थोडंसं तरी लोन मिळालं मला, तर मी माझ्या भावाचं आणि माझ्या आईचं स्वप्न साकार करून टाकली। सततची नापिकी आणि त्यामुळे झालेला कर्जबाजारीपणा यामुळे गेल्या काही वर्षापासून विदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। वाशिम जिल्ह्यातल्या धामणी गावात बहुतांश शेती कोरडवाहू आहे। धामणी गावात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। घरचा कर्ता पुरुष नसताना सुद्धा या गावातील महिला जिद्दीनं जीवनातल्या अडचणींना तोंड देत आहेत। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, वाशिम।